एक अधिकारी आहे, त्याचं नाव पाशीलकर आहे. त्या पाशीलकरकडे मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, त्यांना अनेक वेळा फोन केले. नंतर त्यांनी कधी पत्रव्यवहाराचं उत्तर दिलं नाही. माझ्या फोनला कधी त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर मी आमचे तालुका अध्यक्ष संतोषजी बैलमारे आहेत, त्यांना त्याच्याकडे पाठवलं. तर बाबा आम्हाला आमच्या मतदारसंघाबद्दल, आमच्या तरुणांच्या बद्दल जे आस्था आहे, त्या तरुणांना नोकरीची आवश्यकता आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी आपल्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. परंतु त्यांनी तालुका अध्यक्षाकडे निरोप दिला, जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी आपल्याशी संपर्क साधेल, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तर देण्याचं काम केलं. त्यानंतर मी टाटा स्टीलला आणि गोदरेजला पत्रव्यवहार केला की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये ते खरंच, मी परत सांगतो, ही पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय पक्षाची नाहीये. ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त कर्जतच्या, खालापूरच्या, खोपोलीच्या आमच्या तरुण बेरोजगारांची आहे, तरुण बेरोजगारांची आहे. याच्यासाठी खऱ्या अर्थाने तरुण तरुणींची आहे, यासाठी खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घेतोय. मी अनेक दिवस, माझ्याकडे अनेक लोक येतात, सांगत असतात, भाऊ माझ्या मुलाला नोकरी द्या. मी आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधीला सांगतो का तुम्ही अशा कंपनीत जा, त्यांना भेटा, त्यांना आपल्या ह्या तरुण मित्राला नोकरी देण्याचा प्रयत्न करा. परंतु त्यांना सुद्धा ते कधी कुठल्याही प्रकारचं नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही. मी अनेक वेळा त्या पाशीलकर साहेबाला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी त्याला आता 20 दिवसापूर्वी त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडे 10 दिवसाची वेळ मागितली. त्याला मी शासनाचा शासन निर्णय सुद्धा त्याच्यासोबत पाठवला तर बाबा आम्हाला वेळ द्या. जो शासनाचा शासन निर्णय आहे 2008 ला, शासनाने 17 नोव्हेंबर 2008 ला शासनाने तो शासन निर्णय काढला होता. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या परिसरामध्ये रोजगार येतोय त्या परिसरामधल्या 80% लोकांना त्या रोजगारामध्ये सामावून घ्यायचं आहे. आणि जो उद्योगधंदा असतील त्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा 50% स्थानिकांना कामधंदे द्यायचे आहेत. ते सुद्धा त्यांनी आजपर्यंत दिलेले नाहीत. मी अनेक दिवस त्यांना भेटून प्रयत्न केले. त्यांनी मला सांगितलं, त्यांना आमची यंत्रणा आमच्याकडे मोठी आहे. त्यांनी अनेक वेळा आपण पाहिलं असेल, मी कुठल्या पक्षाबद्दल बोलणार नाही, परंतु मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जी काम करणारी मंडळी होती त्यांनी जेव्हा काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांचा आधार घ्यायचा आणि त्या लोकांना जेलमध्ये टाकायचं. म्हणजे ते शिंदे शिवसेनेचे असतील परंतु ते स्थानिक होते आणि ते खऱ्या अर्थाने रोजगार करत होते. परंतु ती कुठल्या पक्षाची ही पत्रकार परिषद असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, त्यांना सुद्धा त्यांनी जेलमध्ये टाकलं, त्यांचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी तो पाशीलकर साहेब करतोय. आपण हे सर्वांनी बघितलं असेल. मधल्या काळामध्ये तिथे अनेक गोष्टी घडलेल्या आपण बघितल्यात. तहसीलदारांनी त्या गोदरेज कंपनीच्या बाबतीमध्ये काही उत्खनन केलं होतं म्हणून 27 कोटीची नोटीस काढली. ती 27 कोटीची नोटीस काही दंड न भरता तिथेच कशा पद्धतीने दाबली याचा सुद्धा आपल्याला खुलासा करायला लागणार आहे. त्या पद्धतीने त्यांच्या एंट्रीचे मेन गेट आहेत, ते मेन गेट सुद्धा आपल्या तांबाडी ग्रामपंचायतच्या दूरसंधीची जागा त्यांनी ताब्यामध्ये घेतले. हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. ते कोणाच्या कृपा आशीर्वादाने घेतले हे सुद्धा आपल्याला शोधावं लागणार आहे. त्यानंतर MSRDCच्या त्या गावाला MSRDCचा झोन आहे आणि MSRDCच्या झोनमध्ये जो 18 मीटरचा जो रस्ता आहे तो 18 मीटरचा रस्ता सुद्धा ते कंपनीमध्ये आतमध्ये घेतला आहे. हजारो एकर शेतकऱ्यांची जागा पाठीमागे आहे आणि MSRDCच्या रस्त्याचा जो DP प्लॅन आहे तो DP प्लॅन तेही अगदी धाब्यावर मारून
तो सुद्धा त्यांनी आतमध्ये घेऊन अगदी स्वतःची जागा म्हणून असं वापरत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत. तिथले आपले बरेच तरुण, एकूण तरुण आता मला वाटतं 2,500 ते 3,000 तरुण तिथे येऊन काम करतायत. त्यांच्या सर्वांची माझ्याशी बोलणं झालं. ते मला भेटून गेले. त्यांनी भाऊ आम्हाला सांगितलं त्या कंपनीमध्ये 2,500 ते 3,000पैकी 4,000हून अधिक कामगार, 4,500 सॉरी 2,500हून अधिक कामगार अगदी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतायत आणि सर्व स्थानिक आहेत. नंतर 300 ते 400 माणसं तरुण रोजगार करतात, ती परमनंट स्वरूपाची आहेत. पण त्यामधले स्थानिक फक्त आपले 8च स्थानिक कामगार फक्त आपले स्थानिक आहेत. बाकी सर्व परप्रांतीय तिथे परमनंट काम करतायत. आपल्या स्थानिकांचा फक्त वापर केला जातो. त्याला समान काम, समान मानधन असं काही नाही. त्यांचा फक्त काम करून घ्यायचं आणि त्यांना वापर करायचा. जो आवाज उठवील त्याला दाबायचं, त्याला मारायचं, त्याला सोडायचं आणि त्याला पोलिसांचा धाक दाखवायचा, त्याला कलेक्टरचा धाक दाखवायचा आणि त्याला कंपनीमधून हाकलून लावायचं. असं या गोदरेज कंपनीमध्ये चाललंय. मी माझ्याकडून तर मी पूर्ण त्याचा एल्गार पुकारलेला आहे. मला या लढ्यामध्ये मला जीवाला मुखावं लागलं तरी चालेल, परंतु मी या लढ्यामधून मागे हटणार नाही. जोपर्यंत आपल्या कर्जत, खालापूरच्या आणि खोपोलीच्या तरुणांना हक्काचा रोजगार मिळत नाही, जोपर्यंत त्याला परमनंट स्वरूपाचा रोजगार मिळत नाही, तोपर्यंत पहिले टाटा आणि गोदरेजच्या या लढ्यामधून मी मागे हटणार नाही. मी आपल्याला सांगतोय, अगदी 26 तारखेलाच राजेश भाऊ आपलं ठरलंय. 26 तारखेला आम्ही दोन्ही तालुक्यांची मिटिंग घेतोय. त्या मिटिंग मध्ये सर्वांकडे जबाबदारी देतोय. कर्जत वरून सुद्धा 200 बसेस खालापूरला गेल्या पाहिजेत. ही सुद्धा आम्ही तयारी चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामध्ये खालापूरचे कार्यकर्ते असतील त्यांची तयारी असेल, खोपोली शहराचे कार्यकर्ते असेल त्यांची तयारी असेल आणि 15 ते 20 हजारांचा हा महामोर्चा टाटा आणि गोदरेजच्या दारावर नेऊन आम्ही त्यांची विचारणा करण्यासाठी तिथे पोहोचणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक दिवस या टाटा आणि गोदरेज कंपनीने आपल्या लोकांना फक्त त्यांचा शोषण करण्याचं काम केलंय, त्यांचं रक्त पिण्याचं काम केलंय. अनेक विषय आमच्याकडे आहेत. ते विषय आम्ही आताच त्यांना सावध करणार नाही, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने जाब विचारणार आहेत. आणि आम्हाला आमच्या लोकांना न्याय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्यांच्या कंपनीच्या गेटला लॉक लावून त्यांच्या गेटच्या बाहेर आम्ही जाऊन ठिय्या मारणार आहेत. यासाठी आपली सर्वांची मला आवश्यकता लागणार आहे. मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या कर्जत, खोपोली आणि खालापूरच्या सर्व तरुण तरुणींना आणि सर्व जनतेला एक हात जोडून आवाहन करतो का आपण ह्या लढ्यामध्ये सर्वांनी मला साथ देण्यापेक्षा माझ्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी काय घ्यावं आणि आपल्याला हा रोजगार हक्काचा रोजगार आहे. हा हक्काचा रोजगार आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला रोजगार देऊन ते काही आपल्यावर उपकार करणार नाहीत. कारण आपण जर बघितलं तर आमची भूमी, आमचा घाम आणि कर्जत, खालापूर, खोपोली MIDC मध्ये भूमिपुत्रांना पहिलं काम ही आमची एक ब्रीदवाक्य असणार आहे. हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत. आपण सगळ्यांनीच यासाठी कर्जत, खालापूरच्या माझ्या तरुण तरुणींनी, सर्व पक्षातील ज्येष्ठांनी, सर्व पक्षातील नेते मंडळींनी या आम्हाला साथ द्यावी अशी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. आणि आपल्याला ह्या महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी आपल्याला एक विनंती करून आणि आपल्या 26 तारखेच्या मीटिंग मध्ये कर्जत, खालापूर, खोपोलीची मी बैठक लावतोय. त्या बैठकीमध्ये सुद्धा मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अगदी हात जोडून विनंती करणार आहे आणि त्यांना सूचनाही करणार आहे का आपण तिथे ताकदीने हजर राहिलं पाहिजे. आपल्याला फक्त सुधाभाऊकड किंवा संतोषकड किंवा अंकितकड बायोडाटा देऊन आपलं कामं होणार नाही, तर आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आपल्या तरुण तरुणीसाठी आवाज उठवला पाहिजे.